केंद्र शासनानं 5 जून पासून ऑनलाईन खत बुकिंग केलेलं आहे, म्हणजे मोबाईलवर आपण खताचं बुकिंग करायचं आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्याकडे तसं अँड्रॉइड मोबाईल नाही. आज तुम्ही या ठिकाणी खत न्यायला आलाय, गेले 4 दिवस तुम्ही हेलपाटा घालताय, काय परिस्थिती आहे आणि हे तुम्हाला योग्य वाटलं आहे का? नाही, योग्यच नाही. पहिलं चालू होतं तसंच करावं. हे आता बुकिंग करणे असं 4-5 दिवस हेलपाटे घालतोय आम्ही घरची कामं सोडून, हे काय बरोबर नाही. दुकानदार खत देत नाहीत म्हणून तुमचे दुकानदारशी वाद होत आहेत का? होत आहेत की वाद होतात दुकानदाराशी. पहिलं कसं होतं की खत आल्यावर मिळायचं आणि आता बुकिंग मुळे ते सामान्य माणसाला त्रासदायक आहे. पेरणीची लगबग चालू आहे, पेरणी तर पावसाने दडी मारल्या, त्यामुळे तुमचा जीव हवालदिल झाला. आता खत वेळेत मिळत नाहीत. शासनाने हे ऍप काय करावं, याबद्दल चालू ठेवा का पहिल्यासारखं तुम्हाला खत वितरित करावं? ऍप बंद करू नये, पहिल्यासारखंच खत विक्री चालू ठेवावी शासनाने विनंती आहे शासनाकडे. खऱ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्यांच्या मध्ये चिंतेचं वातावरण आहे. एका बाजूला पाऊस लागत नाही, दुसऱ्या बाजूला खत वेळेत मिळत नाही. त्यामुळे शासनानं हे ऍप एक वेळ बंद करावं, पण आम्हाला खत प्रणाली पहिल्या प्रमाणात सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे. त्याची भूमिका की शासनानं हे जे ऑनलाईन केलं हे पूर्ण चुकीचं केलेलं आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याला हे खत मिळणारच नाही आहे. आणि 7-12 हा भावाभावाच्या नावानं असतो. एका भावाला जर खत मिळालं तर दुसरा भाव तिथं त्याला खत मिळू शकत नाही. ही आमची मोठी व्यथा आहे शेतकऱ्यांची. आणि जर पहिल्यासारखं जर केलं तर आम्हाला हे सगळं खत मिळणार नाही, तर अन्यथा हे मिळणार नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन करू. अडचण शासनाच्या लक्षात आल्यानंतर ती सॉल्व्ह केली. आज बुकिंग करायचं, ते QR कोड दाखवायचा, खत त्या ठिकाणी मिळेल. त्याचमुळे तुम्ही जे म्हणताय की ते शहरी असेल किंवा पश्चिम भागातील तालुक्यातील काही लोक मुंबईला नोकरीला आहेत किंवा बाहेरच्या गावात आहेत. आता त्या ठिकाणी अशी सोय केली की जे शेती करतात त्या शेतकऱ्याला सुद्धा ते येऊन त्याच्या वतीने घेऊ शकतात, पण त्या शेतकऱ्याला ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे. त्या आता लीज खतं खरं शासनानं देता येत नाही. आपल्याला जर कोणाला खरेदी करायची असेल तर नगावर बॅगवरच खरेदी करतात, लीज खत विक्रीला परवानगी नाही. आता एखाद्या शेतकऱ्याला लीज खत पाहिजे असतं, अशा वेळेला ठिकाणी कृषी सेवा केंद्र देऊ शकत नाहीत. त्या शेतकऱ्याला एक बॅग घ्यावी आणि त्यांच्यात परस्पर त्या ठिकाणी खत द्यावं. नुकताच काल जिल्हा कृषी सेवा संघटनांची बैठक झाली, त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतलाय की उद्यापर्यंत जर शासनानं आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही पॉश मशीन तालुका कृषी केंद्राकडे जमा करणार आहोत किंवा आम्ही खत खरेदी करणार बंद करणार आहोत, असा एक असंतोष पसरला आहे कृषी सेवा केंद्र चालकांच्यात. याबाबत आपली भूमिका प्रशासनाकडे आपण तुम्ही मांडून आणि काय भूमिका राहते? हा कसा आहे, हा प्रशासकीय गोष्ट आहे. याच्यावर हा निर्णय काही आम्ही घेऊ शकत नाही. आपण फक्त वरती स्टेट लेवलला आपण मांडू शकतो. आताच आपण उपविभाग कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्याकडून ऑनलाईन खत खरेदी संदर्भातली माहिती जाणून घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला या कशा आहे याबद्दल त्या ठिकाणी सूचना सांगत आहेत. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या असणाऱ्या अडचणी त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत. त्या एकूण घडामोडी आता प्रशासन नेमकी भूमिका काय घेणार आणि शेतकऱ्यांना हे ऍप सोयीचं होणार का याची सर्व उत्कंठ लागली आहे. ऑनलाईन खत बुकिंग संदर्भात कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी होत आहे शेतकऱ्यांची, मात्र त्यांना काही अडचणीमुळे खत वेळेत मिळत नाहीत. याबाबत शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत. आज आपल्यासोबत शेतकरी या ठिकाणी आहेत. मग तुम्हाला खत मिळालेलं आहे, तुम्ही 2 दिवस झाले खतासाठी हेलपाट घालताय, ही नवीन प्रणाली चालू केलं आहे ऑनलाईन बुकिंग, तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे? ऑनलाईन बुकिंग ही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे अनेक प्रॉब्लेम येतात. 7-12 येत नाही व्यवस्थित. 7-12 आला तर हाताचे ठसे उठत नाहीत, त्यामुळं सगळ्या अडचणीत सगळे येते. आणि ही जी आता ही प्रणाली काढली आहे ही तर ती बंदच झाली पाहिजे. पहिली जे होतं कधी बी या तुम्ही कधी बी अंगठा द्या आणि तुमचं जेवढं रेग्युलेशन आहे तेवढं खत मिळत होतं. दुसरी गोष्ट आहे की आता खत, आता माझं क्षेत्र आहे 1 एकर आहे आणि मी दुसऱ्याचं केलेलं आहे, तो आहे मुंबईला. मग त्या रानाला त्या शेताला खत कुठलं मिळणार? आज तुम्ही सुद्धा एवढं लांबून खत घ्यायला आलाय, तुम्हाला खत मिळालेलं नाही, काही अडचण काय वाटतंय तुम्हाला खताच्या या विक्री व्यवस्थेबद्दल? आता घ्यायला आलोय आणि अंगठा देणार. मग आता तेच पाहिजे, ऑनलाईन करायला पाहिजे. आम्हाला ऑनलाईन करायला येत नाही, मग आम्ही खत कसं वापरायचं? मला तर खत पाहिजे, ही अडचण आम्हाला नाही पाहिजे. आम्ही अंगठा आम्ही खत घेऊन जाणार असं आम्हाला पाहिजे. पूर्वी पॉश मशीनवर अंगठा द्यायच्या पद्धतीला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता, मात्र आता नव्या आलेल्या प्रणालीमुळे आम्हाला त्या ठिकाणी अडचण होते. शासनाने याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला पूर्ववतच या ठिकाणी खताचा पुरवठा व्हावा अशी मागणी शाहूवाडी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागातून होत आहे. तरुण भारत संवादसाठी संतोष कुमार शाहूवाडी.